औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. केंद्र सरकारकडून अंत्योदय योजनेमधील लाभार्थींना दरमहा 35 किलो, 22 किलो गहू, 13 किलो तांदूळ व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत दिले जाते. आता निकषात न बसणाऱ्या सोलापूर शहरातील 39,122 आणि ग्रामीणमधील 72,048 रेशन कार्ड धारकांचे धान्य कायमचे बंद होणार आहे. सोलापूर शहरात अंत्योदय व प्राधान्यक्रमातील 5,19,000 लाभार्थी आहेत, तर ग्रामीणमध्ये 4.25 लाखाहून अधिक लाभार्थी प्राधान्यक्रम व अंत्योदय योजनेमधील आहेत. या लाभार्थींना दरमहा सरकारकडून मोफत धान्य मिळते. मात्र यातील अनेक लाभार्थी निकषानुसार अपात्र आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना 10 ऑगस्ट रोजी अपात्र लाभार्थींच्या याद्या पाठवल्या आहेत. यात काही लाभार्थींचे वय 100 वर्षे पूर्ण झाले तरी देखील ते धान्य उचलतात. काही लाभार्थींचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहेत. या लाभार्थींबद्दल शंका आहे. काही लाभार्थी 6 ते 10 महिने झाले रेशन दुकानातून धान्यच घेत नाही. धान्य न उचलणारे वय कमी अधिक असलेल्या लाभार्थींची तालुका स्तरावर शहरातील नगरांमध्ये जाऊन पडताळणी केली जात आहे. परंतु 4 चाकी वाहन असलेले, वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचे धान्य बंद केले जाणार आहेत. आता सर्व लाभार्थींची KYC केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.